राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच हवं असं ते म्हणालेत, तर कर्जमाफी संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान यावरून संजय राऊत आणि अनिल देशमुखांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे, परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार। ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली, ज्या कृषी सेवा केंद्राच्या संदर्भात तक्रार दाखल असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल। फक्त माझ्यापर्यंत ती तक्रार आली पाहिजे, नुसत्या वेग बातम्या नको। तक्रारीचा तक्रारदाराने त्यांनी जर मला तक्रार केली तर मी त्याच्यावर तात्काळ कारवाई करेन। शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक ही सरकारने करावी ही माझी धारणा पहिल्या दिवसापासून आहे आणि त्या दृष्टिकोनातून या वर्षाला 5,000 कोटी रुपये असे मिळून 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये या भांडवली गुंतवणुकीसाठी सरकार खर्च करणार आहे। कोण नक्की बोलबच्चन आहे ते बघावं लागेल। मला असं वाटतं मुख्यमंत्री बोलबच्चन आहे, त्यांचा आवडता शब्द आहे। हा बोलबच्चन, तो बोलबच्चन, तो बोलबच्चन योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्जमाफीचा। आणि आम्ही काल म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात 1 लाख झाल्यावरती करणार आहेत का? काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या, त्यानंतर ते कर्जमाफी करतील किंवा लाडकी बहिणींना 2100 रुपये देतील। जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तो शेतकरी मागणी करतो की आमची कर्जमाफी करा। आता तुमची योग्य वेळ किती वर्षांनी येईल, या निवडणुकीच्या शेवटल्या महिन्यामध्ये तुमची योग्य वेळ येईल काही समजत नाही काय। त्याच्यामुळे ही योग्य वेळ आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की योग्य वेळ करू, तर आता अतिशय शेतकरी अडचणी असल्यामुळे हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे। त्याच्यामुळे राज्य शासनाने आताच कर्जमाफी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।